नमस्कार, कशा आहात सगळ्याजणी? चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ती बघायची आहे। आज वेगळाच बेत होता, तर हा बेत कुठं आणि कसा बनलेला आहे ते तुम्हाला पुढं दिसेलच आणि बघायला पण मिळेल। कारण आज आम्ही देवदर्शनासाठी आलेलो होतो। मी गेले होते आईकडून तिथून आम्ही देवदर्शनासाठी गेलो। आमच्या गावापासून एक 15 किलोमीटरवरती देवी आहे, त्या देवीच्या दर्शनासाठी गेलेलो होतो। सगळेच गेलो होतो, भाऊ भाऊजया, भावांचे मुलं मुली सगळेजण गेलो होतो। तर मग तिथं गेल्यानंतर हातपाय धुतले, कुंड आहे कुंडामध्ये, आणि वरती देवीच्या दर्शनासाठी गेलो। डोंगरावरती दर्शन झालं, नैवेद्य पुरणाचा घरून करून आणलेला होता, तो नैवेद्य दाखवला। नैवेद्य दाखवून परत खाली आलो। खाली आल्यानंतर बेत ठरला की आपल्याला भाजी बनवायची आहे काहीतरी। घरून कोरडी भाजी घेऊन आलेली होती घरून, तर पातळ काहीतरी रस्सा भाजी बनवायची। तर मग हे सांडगे घेऊन आलेले होते, तर सांडग्याची भाजी बनवायची होती। तर मला म्हणले की तुम्ही बनवा भाजी। तर मग मी म्हणलं आता बेत भाजीचा आहे तर आपण शूट करूया। तर असं ठरलेलं आहे, हे शेत नाही किंवा घर नाही ते देवीच्या दर्शनासाठी गेल्यानंतर तिथंच ही रेसिपी बनवलेली आहे। चूल 3 दगडाची मांडलेल्या होत्या, कारण चुली भरपूर अशा मांडलेल्या आहेत। पुरुषांनी नवस बोललेला होता ना, तर ते नॉनव्हेजचं बोललेले होते। कोंबडे आणलेले होते 2, त्यांनी ते कोंबड्याची भाजी बनवली, नॉनव्हेज बनवलं, आणि आम्ही हे सोयाबीनची सांडग्याची भाजी बनवली। तर म्हटलं नॉनव्हेजवाल्याची चूल पेटते तर मग आपली का नाही पेटणार। तर मग म्हटलं 3 दगडाच्या चुलीमध्ये लाकडं घातले, त्यांचेच लाकडं पेटलेली घेतले। नॉनव्हेजवाल्यांनी चूल पेटवली होती त्यांचेच घेतलं, चूल पेटवली, गॅसवरती उकडून घेतलं सांडगे, आणि आता हे पातेलं परत ठेवलं, तेल ओतलं, कांदा टाकला, कढीपत्ता टाकला, अद्रक लसणाची पेस्ट टाकली, आणि टोमॅटो टाकायचा आहे आता तळल्यानंतर। कारण माझी वहिनी सगळं हे मागून देत होती, आणि मी हे चुलीच्या पुढं लाकडं वगैरे घालत व चुलीवर फुंकत, जाळ काही लागत नव्हता, असं करत करत मी हे रेसिपी बनवलेली आहे। आता मसाल्यामध्ये लाल तिखट, काळं तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला असंच आहे, आणि चिमूटभर हळद आहे। तर हे भाजी फोडणीमध्ये टाकलं। आता टाकायचे सांडगे सगळेच मी ताटामध्ये ओतून काढले होते ना, तर ते तसेच टाकले। टाकताना काही सांडले तर चालायचंच। मग ताट धुवून पाणी टाकलं, आणि आता आपल्याला हे मस्त शिजवून घ्यायची आहे भाजी, कारण सांडगे तर अगोदर शिजलेले होते। तर वरती झाकण ठेवलं आणि त्या ताटामध्ये पाणी घातलं, कारण आपल्याला जेवढी भाजी लागते ना तेवढं पाणी घालायचं आहे आता ह्यामध्ये, कारण भरपूर जण होतो आम्ही। तर पाणी ठेवलं, पाणी गरम झालं की मी त्यामध्ये ओतले गरम पाणी ओतलं भाजीमध्ये, कारण किती छान झालेली आहे। चवीपुरतं मीठ टाकलं, मीठ सांडग्यामध्ये पण टाकलं होतं उकडताना। तर वरतून कोथिंबीर थोडीशी टाकली आणखीन, आणि आता आपल्याला हे शिजायला ठेवायचं आहे। वरती झाकण झाकून आपल्याला हे शिजायला ठेवायचं आहे। 5 मिनिटात भाजी शिजते ही। तर आता हे दाटसरपणा येण्यासाठी मी हे डाळव्याचं पीठ आणलेलं होतं, तर त्या पिठामध्ये मी पाणी टाकलं, कारण मी खोबऱ्याच्या आमटीला म्हणा किंवा हे अशा भाज्या जी असतात ना त्यासाठी मी डाळव्याचं पीठ वापरते। कारण फुटाण्याची डाळ असते ना, त्या डाळीची ही पीठ बनवून ओतायचं भाजीमध्ये पाण्यामध्ये घालून, त्याला दाटसरपणा येतो भाजीला, आणि चव पण खूप छान लागते। तर हे ओतलेलं आहे। आता थोडंसं मिक्स करून आपल्याला 5 मिनिटासाठी ठेवायचं आहे। हे बघा असं आता झालेलं आहे। आता एकदम मस्त उकळी आलेली आहे, उकळी आली की भाजी झाली समजायची, झालेलं आहे आता उकळून भाजी। आता घ्यायचं आहे आपल्याला उतरून। तर बघू शकता कशी झालेली आहे भाजी, काय नाही ती मला कमेंटमध्ये सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भाजी कशी झालेली आहे ती मला कमेंटमध्ये सांगा। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। भाजी आपली एकदम मस्त उकळलेली आहे, जाळ तर चुलीत दिसत नाही, पण भाजी मस्त उकळलेली आहे। आता घ्यायचं आहे आपल्याला उतरून भाजी, चुलीवरची काढून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीनं खाली चटईवर ठेवल्यानंतर काळं लागेल म्हणून माझ्या वहिनीने ताट दिलं, ताटामध्ये मी भाजी पातेलं ठेवलेलं आहे। आता पळी नव्हती, पळी नॉनव्हेजवाल्याला दिलेली होती तिकडं, तर पळी मग डबाच म्हणलं की डब्यानंच घेऊया। तर डब्यामध्ये पातेल्यामध्ये डबा घालून भाजी घेतली, सगळ्यांना भाजी वाढली। माझी मोठी वहिनी आणि माझी आई म्हणल्या की मला पण ते नॉनव्हेजसारखंच दिसतं आणि लागतं, मला पण भाजी थोडीशीच द्या। तर म्हणलं बरं ठीक आहे।
पण भाजी एकदम परफेक्ट झाली होती, मस्त झालेली होती. त्यांनी दोघींनी बी, माझ्या आईने आणि वहिनीने परत मागून भाजी खाल्ली की खरंच खूप छान लागते. कारण त्याने घरी भाजी केल्यानंतर खात नाहीत, पण इथं भाजी नक्की केल्यानंतर खाल्ली आणि परत नंतर म्हणल्या की घरी नक्की केल्यानंतर आम्ही खाणार भाजी, खरंच खूप छान लागते. तर झालेलं आहे, माझं ताट वाढून घेतलेलं आहे, सगळ्यांना वाढलं. आणि आता कशी झालेली आहे ती बघा आणि सांगा मला कमेंटमध्ये कशी झालेली आहे भाजी.